बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर पालिका आयुक्तांविरुद्ध आंदोलन करण्यात आले। आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये बालकांचे अतिदक्षता विभाग म्हणजेच NICU सुरू झाले पाहिजे ही प्रमुख मागणी करत आंदोलन करण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त YCM रुग्णालयामध्ये 25 बेड्सचे बालकांचे अतिदक्षता विभाग आहे आणि याची संख्या वाढली पाहिजे। तसेच इतर महानगरपालिका रुग्णालयात देखील तातडीने अतिदक्षता विभाग बालकांसाठी सुरू झाले पाहिजे व त्याची संख्या वाढवली पाहिजे ही प्रमुख मागणी करत आम आदमी पार्टीने पालिकेला घेरण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी आम आदमी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते। आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आपला आवाजशी बोलताना आणखी काय मागण्या केल्या आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या 7-8 महिन्यापासून प्रशासक लागू झालेला आहे। प्रशासक लागू होणे अगोदर सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आर्थिक बजेट जे आहे ते जवळपास 7,000 कोटीचं बजेट आहे। ह्या 7,000 कोटीच्या बजेटमध्ये केंद्रीय राज्य आणि महापालिकेचं एकूण हे 7,000 कोटीचं आहे। आता त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितली तर महानगरपालिकेच्या ह्या आर्थिक तरतुदीमध्ये जवळपास 300-400 कोटी म्हणजे अक्षरशः 2 ते 3% येते ती रक्कम हे आपल्या वैद्यकीय सुविधांसाठी दिली जाते। आता त्याच्यात सुद्धा महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 8 प्रमुख रुग्णालय आहेत। त्यातल्या YCM यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल हे महत्त्वाचं एक रुग्णालय आणि त्याच्याबरोबर अजून 7 रुग्णालय आहेत। आता ह्या 7 रुग्णालयांमध्ये 8 रुग्णालयांमध्ये सर्व रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृहे चालू आहेत सध्या। पण महत्त्वाचं म्हणजे आपल्या शहरामध्ये खाजगी पकडलं आणि पालिकेचे जर रुग्णालय पकडले नाही म्हटलं तरी आपल्या शहरामध्ये 500 ते 1000मध्ये ह्या दर दिवशी ह्या नवीन डिलिव्हऱ्या होतात, म्हणजे नवीन बालक जन्माला येतात। आता ह्या नवीन बालक जे जन्माला येतोय त्यापैकी असं आपण गृहीत धरू की 10% बालकांना तरी कमीत कमी अतिदक्षता विभागाची गरज असते। त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो NICU। हे NICU जे आहे ते फक्त सध्या YCM या रुग्णालयात कार्यरत आहे। आता त्या YCM रुग्णालयाची परिस्थिती अशी आहे की शहराची लोकसंख्या जवळपास 25 लाखाच्या वरती झालेली आहे आणि ह्या 25 लाख लोकसंख्येच्या मागे फक्त 25 NICU बेड उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी व्हेंटिलेटर वगैरे उपलब्ध आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालयातसुद्धा NICU आहेत, पण ते फक्त बेसिक NICU आहेत। तिथे कुठल्याही प्रकारचे व्हेंटिलेटर किंवा अत्याधुनिक सुविधा कुठल्याही प्रकारच्या नाही आहेत। सुविधा ज्या आहेत त्या फक्त YCMच्या हॉस्पिटलमध्ये आहे। आता ह्यानी गडबड काय होती, हे जेव्हा महापालिकेतल्या रुग्णालयांमध्ये जेव्हा लहान मूल जन्माला येतो, गरोदर मातेचं जेव्हा बालपणाचा विषय येतो, 9 महिन्याच्या आधी जर बाल जन्माला असेल त्याला NICUची गरज पडती आणि ही जेव्हा गरज भासती आणि YCM सारख्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा बेड फुल होतात तेव्हा हेच पालिकेतले डॉक्टर हे प्रायव्हेट खाजगी रुग्णालयातल्या दवाखान्यांना रेकमेंड करायला सुरुवात करतात। आता हे जेव्हा रेकमेंडेशनला सुरुवात होती त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शहरातील म्हणजे 90% हा जो वर्ग आहे हा कामगार वर्ग आहे। मग त्यात घरेलू कामगार असतील, रिक्षा चालक असतील, पथारीवाले असतील, असे अनेक छोटे मोठे व्यवसाय करणारे लोकांचा हा पिंपरी चिंचवड शहर आहे। पण मला एक सांगा, जर एखादा नागरिक ज्याचा बाळंतपणासाठी जो महानगरपालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होतोय म्हणजे 100% त्याच्या आर्थिकदृष्ट्या तो कुठे ना कुठे कमकुवत आहे आणि अशा वेळेस जेव्हा बाल जन्माला येतो, जेव्हा खऱ्या अर्थानं पालिकेची राज्य सरकारची जेव्हा गरज त्या परिवाराला असते त्यावेळेस हा महानगरपालिकेचे रुग्णालय त्याच्या पाठीशी उभे राहत नाही आणि त्याला खाजगी रुग्णालय शिफ्ट करायला अतिशय त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात। आणि जेव्हा तो ती माता आणि तो मुलगा जेव्हा इतर प्रायव्हेट हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात ॲडमिट होतो त्याचा खर्च जवळपास 50,000 ते 5-5 लाखापर्यंत ह्या रुग्णालयात खर्च येतो। आता आम आदमी पार्टीच्या वतीने आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की पहिली, जेवढे 8 प्रमुख रुग्णालय आहेत त्या सर्व रुग्णालयांमध्ये NICUचे बेड सर्व सुविधांसकट उपलब्ध झाले पाहिजेत, नवे बेड तयार झाले पाहिजेत। जर YCMमध्ये 25 बेड उपलब्ध आहेत तर 25च्या ठिकाणी एका NICUच्या ह्याच्यामध्ये एकच लहान नवजात बालकाला एंट्री दिली पाहिजे। एका बेडमध्ये तुम्ही 2-2 बालकाला त्याचा समाविष्ट करणं टाळावे। दुसरी महत्त्वाची मागणी, ज्या ठिकाणी बेसिक NICU उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी। तिसरी महत्त्वाची मागणी,
ही अतिशय महत्त्वाची मागणी आहे. ही जर आपल्या पालिकेचं आर्थिक बजेट जर 7,000 कोटीचं आहे ते त्याची वैद्यकीय सुविधांवर ते आर्थिक बजेट कुठे ना कुठे त्याच्यावरती 10% ते वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे ज्या आमच्या महिला आहेत, इतर ज्या कष्टकरी जो वर्ग आहे त्यांना वैद्यकीय सुविधा व्यवस्थितरित्या पुरवता येतील. आणि अजून याच्यात महत्त्वाची मागणी आहे तिसरी, ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची मागणी आहे. जर पालिकेच्या रुग्णालयामध्ये जर एखादं मूल जन्मानं आलं आणि त्याला NICUची गरज पडली तर महापालिकेने जर रेकमेंड करत असेल, महापालिकेचं हॉस्पिटल रेकमेंड करत असेल तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन भरती करा, तर महापालिकेची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलावा. अशी आम आदमी पार्टीची आम्ही प्रामुख्याने ह्या 3 ते 4 मागण्या करत आहोत. आणि त्या दृष्टीने आम्ही पालिकेच्या गेटसमोर आज सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि वैद्यकीय आघाडी, डॉक्टर योगेश बाफना असतील, ज्योती शिंदे असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. धन्यवाद. आयुक्त आहेत त्यांना याबद्दल पाठपुरावा हो, याच्या आधी आम्ही भेटला आहे का? ह्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तर मागच्या 2 महिन्यांपूर्वी अशीच एक केस आमच्यापर्यंत आली होती आकुर्डीच्या रुग्णालयात. तेव्हा NICU नव्हतं, त्यावेळेस आम्ही पाठपुरावा करून ॲटलिस्ट बेसिक NICU सुरू आकुर्डीच्या रुग्णालयात झालं. ते पण महत्त्वाचं मला म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे, 7,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका ही CSR फंडातून हे NICU सुरू करते. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि एक NICU स्थापन करण्यासाठी आम्ही जो अभ्यास केलेला आहे 5 लाखापर्यंतचं एक बेड चालू करण्याची गरज आहे. आणि जर एका हॉस्पिटलमध्ये 10 बेड केले तर खर्च किती येणार आहे? 50 लाख. आणि असे जर 8 हॉस्पिटल म्हणजे किती खर्च येणार आहे? लयत 4 ते 5 कोटीचा खर्च येणार आहे. 4 ते 5 कोटी खर्च नाही करू शकत आपली महानगरपालिका. ह्याच्यावरती 2-2.5 महिने आम्ही व्यवस्थित पाठपुरावा करतो. याच्यावर निवेदनसुद्धा आम्ही दिलेलं आहे. आणि ह्याच्या पुढे आमची महत्त्वाची मागणी हीच राहणार आहे की जेवढे रुग्णालय आहेत, तुम्ही मोठे मोठे रुग्णालय तर स्थापन करताय, खाजगीकरण करताय, कंत्राटदारांना ते BVG असेल, श्रीकृपा एंटरप्राइज असेल, असे अनेक खाजगी करणाऱ्या लोकांना तुम्ही हॉस्पिटल चालवायला देताय. हॉस्पिटल चालवायला द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या ठिकाणी NICU सुरू होणं गरजेचं आहे.